हॅलो डिअर स्टुडंट, आत्ताच मी तुमचा सायन्स पार्ट 2 चा पेपर पाहिलेला आहे. पेपर एकदम इझी होता. का इझी होता? कारण आपण कालच्या रील मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की एक्सरसाइज करा, PYQ करा. व एक्सरसाइज आणि PYQ बेस्डच पेपर आलेले आहे. 95% PYQ क्वेश्चन आहेत आणि एक्सरसाइज क्वेश्चन आहेत. इव्हन ऑब्जेक्टिव्ह सुद्धा एक्सरसाइज मधून आलेले आहेत. गिव्ह रिझन सुद्धा एक्सरसाइज मधून आलेले आहेत. ऑलमोस्ट पेपर PYQ आणि एक्सरसाइज ह्या व्यतिरिक्त काही विचारलेलंच नाहीये. फक्त एक दोन क्वेश्चन इकडे तिकडे झाले असणार आहे. आणि पार्ट 1 चा सुद्धा 95% PYQ मधूनच आलेले आहे. त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. थंबनेल हा असा आहे, तुम्ही युट्यूब चॅनलला जर बघितलं ना, कुठल्या क्वेश्चन कुठल्या टाइम मध्ये आलेले, मार्च मध्ये का जुलै आलेले, ते सुद्धा मी एक्सप्लेन केलेले. तो व्हिडिओ जाऊन पहा. का पाहायचंय? याच्यासाठी की काही जण म्हणतात की अरे PYQ ज्यांनी केलं त्यांचं काय झालं असेल, काय लिहिलं असेल, त्यांना सांगून द्या की फक्त PYQ आणि एक्सरसाइज करून सुद्धा 40 आउट ऑफ 40 मार्क्स घेऊ शकतात. आणि हे त्या व्हिडिओवरून तुम्हाला लक्षात येईल. ओके, थँक्यू. एवढी सगळी मेहनत केली, एवढं PYQ टाकले, कोणाला PYQ मुळे, क्वेश्चन पेपर मुळे फायदा झाला असेल तर एक लाईक तो बनता यार.